सुप्रभात. बँकिंग इन्शुरन्सच्या द्वितीय वर्षात सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. यावर्षी आपण एक नवीन आणि इंटरेस्टिंग असा एक विषय शिकणार आहोत. विषयाचं नाव आहे फायनान्शियल मार्केट. या विषयाचा पहिल्या धड्याचं नाव आहे इंडियन फायनान्शियल सिस्टम आणि या लेक्चरमध्ये आपण शिकणार आहोत की फायनान्शियल सिस्टम म्हणजे काय? फायनान्शियल सिस्टमचे फीचर्स कोणते आहेत? फायनान्शियल सिस्टमचे फंक्शन्स काय आहेत आणि फायनान्शियल सिस्टम ची रचना कशा प्रकारे झालेली आहे. अर्थात या भागाचे आपण फक्त तोंड ओळख करून घेणार आहोत येथे. तर सर्वात प्रथम आपण मीनिंग ऑफ फायनान्शियल सिस्टम पाहणार आहोत. फायनान्शियल सिस्टम काय आहे? इट इज अ सिस्टम वेअर there is exchange of fund or transfer of money from area of surplus to the area of deficit. याचा अर्थ असा की ही अशा प्रकारची सिस्टम आहे ज्या ठिकाणी फंड किंवा पैसा ट्रान्सफर केला जातो कुठून द एरिया ऑफ सरप्लस टू द एरिया ऑफ डेफिसिट, म्हणजे ज्यांच्याकडे पैसा जास्त आहे किंवा सरप्लस पैसा आहे त्यांच्याकडून ज्यांना पैशाची गरज आहे अशा लोकांकडे ट्रान्सफर केला जातो. आता हा एरिया ऑफ सरप्लस म्हणजे नक्की काय? तर एरिया ऑफ सरप्लस म्हणजे अशी लोक की ज्यांच्याकडे एक्स्ट्रा पैसे आहेत किंवा ज्यांच्याकडे सेव्हिंग्ज आहेत आणि ही अशी लोक कदाचित फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स सुद्धा असू शकतील, बँक्स येतात त्याच्यात, इन्शुरन्स कंपनीज येते, नंतर कॉर्पोरेट्स येतात, म्युच्युअल फंड कंपनीज येतात आणि इतर फायनान्शियल इन्स्टिट्यूशन सुद्धा यामध्ये येतात. या लोकांना लेंडर्स असं म्हणतात कारण त्यांच्याकडे उपलब्ध असलेला पैसा ज्यांना पैशाची गरज आहे अशा लोकांना दिला जातो. एरिया ऑफ डेफिसिट, मग एरिया ऑफ डेफिसिट मध्ये अशा संस्था किंवा अशी माणसं येतात की ज्यांना, मग ते जनरल पब्लिक असेल किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूशन सुद्धा असू शकतील, ज्यांना पैशाची गरज आहे. कशासाठी? टू बाय समथिंग, म्हणजे काहीतरी खरेदी करण्यासाठी, कर्ज घेऊन काहीतरी खरेदी करण्यासाठी, तसेच पैसे इन्व्हेस्ट करण्यासाठी. या कॅटेगरीतल्या लोकांना बॉरोवर्स किंवा इन्व्हेस्टर्स असं म्हटलं जातं. आपण प्रोफेसर एस.बी. गुप्ता यांची डेफिनेशन बघितली की फायनान्शियल सिस्टम इज अ सेट ऑफ इन्स्टिट्यूशनल अरेंजमेंट, म्हणजे अशा संस्थांची ही अरेंजमेंट आहे थ्रू विच फायनान्शियल सरप्लसेस अवेलेबल इन इकॉनॉमी आर मोबिलाइज, म्हणजे इकॉनॉमीमध्ये उपलब्ध असलेला पैसा गोळा केला जातो. अकॉर्डिंग टू प्रोफेसर प्रसन्न चंद्रा, द फायनान्शियल सिस्टम कन्सिस्ट ऑफ व्हरायटी ऑफ इन्स्टिट्यूशन्स. याचा अर्थ असा की फायनान्शियल सिस्टम मध्ये अनेक इन्स्टिट्यूशन्स येतात, मार्केट्स येतात, इन्स्ट्रुमेंट्स रिलेटेड टू द सिस्टम रिलेटेड इन अ सिस्टमॅटिक मॅनर, म्हणजे या फायनान्शियल सिस्टम मध्ये इन्स्टिट्यूशन येतात, मार्केट येतात आणि इन्स्ट्रुमेंट्स सुद्धा येतात. आणि अशा प्रकारची इन्स्ट्रुमेंट ही जी इन्स्ट्रुमेंट्स आहेत त्यांचं सिस्टमॅटिक मॅनर मध्ये अरेंजमेंट केलेली असते. कशासाठी? टू प्रोव्हाइड प्रिन्सिपल मीन बाय विच सेव्हिंग्स आर ट्रान्सफॉर्म इनटू इन्व्हेस्टमेंट, म्हणजे लोक जे पैसे गुंतवणूक करतात तर त्या गुंतवणूक केलेल्या पैशावर लोकांना डिव्हिडंड किंवा व्याज मिळावं आणि हे व्याज मिळवण्यासाठी या पैशाचं रूपांतरण इन्व्हेस्टमेंट मध्ये केलं जातं. पुढील पॉइंट आहे फीचर्स ऑफ फायनान्शियल सिस्टम. मग फायनान्शियल सिस्टम हे काय आहे? तर फायनान्शियल सिस्टम इज अ आयडियल लिंकेज बिटवीन डिपॉझिटर्स अँड इन्व्हेस्टर्स. याचा अर्थ असा की डिपॉझिटर्स आणि इन्व्हेस्टर्स यांना जोडून देणारी ही एक सिस्टम आहे. याच्यामध्ये सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंट दोघांनाही प्रोत्साहन दिलं जातं. याच्यामुळे फायनान्शियल सिस्टम फॅसिलिटेट एक्सपान्शन ऑफ फायनान्शियल मार्केट, म्हणजे फायनान्शियल मार्केटचं ची प्रगती या फायनान्शियल सिस्टम मुळे होते. आणि एफिशियंट अलोकेशन ऑफ फायनान्शियल रिसोर्सेस, याचा अर्थ असा की उपलब्ध जे साधन स्त्रोत आहेत त्याचा योग्य त्या ठिकाणी ते पुरवले जातात. आणि allocation of financial resources is done socially desirable and economically productive purposes. याचा अर्थ असा की सामाजिक दृष्टिकोनातनं जे आवश्यक असलेलं किंवा इकॉनॉमिकली प्रोडक्टिव्ह असलेल्या ठिकाणी हे रिसोर्स पुरवले जातात. अर्थात फायनान्शियल रिसोर्सेसचा परिणाम क्वालिटी आणि स्पीड ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंटवर होतो.
पुढे आपण पाहणार आहोत फंक्शन्स ऑफ फायनान्शियल सिस्टम. तर पहिलं फंक्शन त्यांनी दिले मोबिलायझेशन. जसं की डेफिनेशन मध्येच आपण बघितलं की ज्यांच्याकडे सरप्लस पैसा आहे तिथून तो गोळा केला जातो आणि ज्यांच्याकडे डेफिसिट ऑफ मनी किंवा पर्सन्स हु आर इन नीड ऑफ मनी अशा लोकांकडे हा पैसा वळवला जातो. नेक्स्ट फंक्शन आहे कॅपिटल फॉर्मेशन. या फायनान्शियल सिस्टममुळे कॅपिटल फॉर्मेशन अतिशय सुलभरित्या होते. जसं की बँक्स आहेत किंवा इतर फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स आहेत, त्या सरप्लस जिथे आहे तिथून पैसा गोळा करतात आणि जिथे डेफिसिट आहेत तिथे पुरवण्याचं काम करतात. अर्थात हे डेफिसिट बऱ्याचदा गुंतवणुकीसाठी असतं किंवा व्यवसायामधली गुंतवणूक ही असते. थर्ड फंक्शन आहे फॅसिलिटेट पेमेंट. पेमेंट्सच्या वेगवेगळे मोड्स या फायनान्शियल सिस्टममुळे अस्तित्वात आले. जसं की आपल्याला माहितीये की क्रेडिट कार्ड्स आहेत, डेबिट कार्ड्स आहेत, चेक्स वापरले जातात. म्हणजे अगदी आता आधुनिक बघितलं तर आपण ऑनलाईन पेमेंट वगैरे करतो. ही सगळी पेमेंटची मोड्स जी आहेत ती फायनान्शियल सिस्टममुळे अस्तित्वात आली. फोर्थ पॉइंट आहे प्रोव्हाइड लिक्विडिटी. लिक्विडिटी याचा अर्थ असा की अशा गोष्टी की ज्याचं लगेच आपल्याला पैशात रूपांतरण करता येतं. जसं की आपण शेअर्स मध्ये गुंतवतो, डिबेंचर्स मध्ये पैसे गुंतवतो किंवा बॉन्ड्स मध्ये गुंतवतो. पण हे सगळी जी ऍसेट्स आहेत ही लिक्विड ऍसेट आहेत. कारण ज्या वेळेला आपल्याला पैशाची गरज असते त्यावेळेला आपण ते विकून त्याचं पैशात रूपांतरण करू शकतो. ही लिक्विडिटी ही जी प्रॉपर्टी आहे ही फायनान्शियल सिस्टममुळे उपलब्ध झाली. शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म नीड्स लक्षात घ्या. व्यावसायिक असेल किंवा जनरल पब्लिक असेल तर त्यांच्या फायनान्शियल नीड्स या शॉर्ट टर्म असतात किंवा लॉंग टर्म्स असतात. समजा एखादा नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे किंवा नवीन एखादी ब्रांच उघडायची आहे, नवीन मार्केट काबीज करायचं, तर अशा वेळेला आपण त्या व्यवसायाच्या लॉंग टर्म्स नीड्स असतात. या शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म्स नीड्स या दोन्ही नीड्स फायनान्शियल सिस्टम मुळे पूर्ण केल्या जातात. रिस्क फंक्शन. जिथे फायनान्स आहे तिथे रिस्क आहे. तर व्यवसायातली म्हणजे फक्त फायनान्सशी रिलेटेड असं नाही, व्यवसायाशी रिलेटेड सुद्धा रिस्क असते. तर ही रिस्क जी आहे त्या रिस्क साठी प्रोटेक्शन किंवा लाईफ प्रोटेक्शन, हेल्थ प्रोटेक्शन, इन्कम रिस्क प्रोटेक्शन आपल्याला इन्शुरन्स कंपन्या प्रोव्हाइड करतात. आणि अर्थातच या इन्शुरन्स कंपन्या या आपल्या फायनान्शियल सिस्टम मध्येच येतात. नेक्स्ट पॉइंट आहे बेटर डिसिजन. फायनान्शियल सिस्टम मुळे आपल्याला फायनान्शियल मार्केटची माहिती मिळते. कुठच्या ठिकाणचं मार्केट कशा प्रकारे चाललं आहे, कुठे अप्स आणि डाऊन्स आहेत, या माहितीवरून इन्व्हेस्टर आपला पैसा योग्य ठिकाणी इन्व्हेस्ट करू शकतो. आणि त्यामुळे इन्व्हेस्टरला पैसे कुठे गुंतवायचे याचा डिसिजन घेणं सोपं जातं. आणि तसंच जो बॉरोवर आहे, ज्याला पैशाची गरज आहे, तो सुद्धा मार्केटमधनं माहिती गोळा करत असतो आणि कुठे त्याला लेस कॉस्ट ऑफ कॅपिटल उपलब्ध होईल त्या ठिकाणून तो आपल्यासाठी फंड रेज करतो. सेकंड लास्ट पॉइंट आहे फायनान्सेस गव्हर्नमेंट नीड्स. सरकारच्या सुद्धा फायनान्सच्या काही गरजा असतात. मग एकतर सोशल वेलफेअर ऍक्टिव्हिटीसाठी असतात किंवा पब्लिक हेल्थ साठी असतात किंवा एज्युकेशन साठी असतात, इव्हन डिफेन्स साठी सुद्धा असतात किंवा कन्स्ट्रक्शन असतात म्हणजे डॅम्स किंवा रोड्स याच्यासाठी. तर ह्या फायनान्शियल ज्या नीड्स आहेत तर त्या फायनान्शियल सिस्टमच्या माध्यमातून पूर्ण केल्या जातात. इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. जसं की आपल्याला माहिती आहे भारत ही मिक्स इकॉनॉमी आहे आणि यामध्ये सरकारला नव्हे तर जसं सरकारला सुद्धा फायनान्सची गरज असते तसंच प्रायव्हेट बिझनेस जे आहेत त्यांना सुद्धा फायनान्सची गरज असते. आणि त्यामुळे मुळात दुसरा विषय असा असतो की जी कर्ज दिली जातात त्याचा जो इंटरेस्ट रेट आहे किंवा देशाचा इन्फ्लेशन रेट आहे याच्यावर गव्हर्नमेंट खूप मोठ्या प्रमाणावर आपला प्रभाव टाकत असतं. आणि त्यामुळे गव्हर्नमेंटचे हे जे डिसिजन्स असतात ती देशाची इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कशा प्रकारे होईल
याच्या दृष्टिकोनातून हे निर्णय घेतले जातात. नेक्स्ट पॉइंट आहे स्ट्रक्चर ऑफ इंडियन फायनान्शियल सिस्टम. आता इंडियन फायनान्शियल सिस्टमची रचना कशा प्रकारची आहे, तर इंडियन फायनान्शियल सिस्टमच्या मुळात 4 कॅटेगरीमध्ये क्लासिफाय केले. एक फर्स्ट कॅटेगरी आहे फायनान्शियल इन्स्टिट्यूशन, जिथे सगळ्या आर्थिक संस्था येतात. दुसरी कॅटेगरी आहे फायनान्शियल मार्केट, जिथे पैशाची देवाणघेवाण केली जाते. तिसरी कॅटेगरी आहे फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट्स. कोणती कोणती वेगवेगळी फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट्स आहेत ती आपल्याला या कॅटेगरीतनं कळणार आहे. आणि चौथी कॅटेगरी आहे फायनान्शियल सर्व्हिसेस. कोणत्या कोणत्या फायनान्शियल सर्व्हिसेस प्रोव्हाइड केल्या जातात. अर्थात या सगळ्या स्ट्रक्चर विषयी आपण डिटेलमध्ये पुढील लेक्चर शिकणार आहोत. धन्यवाद.